नमस्कार मंडळी, स्वागत आहे सर्वांचे. आज आपण वटसावित्री स्पेशल बनवणार आहोत बदाम स्वीट. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कुठेही स्किप करू नका आणि मला सांगा हे बदाम स्वीट कशी झालेली आहे ते. बदाम स्वीट बनवण्यासाठी मी घेतलेले आहेत 1/2 किलो बदाम, तसेच मी इथं अर्धा किलो साखर घेतलेली आहे. साखर आपण जेवढी लागली तेवढीच वापरणार आहोत आणि त्याबरोबरच मी 50 ग्राम तूप घेतलेलं आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. इकडे पॅन गरम झालेला आहे. मी आता त्यात आपण पॅनमध्ये बदाम टाकून घेऊया आणि आपल्याला हे बदाम छान, कुठलीही गोष्ट आपण जेव्हा थोडासा लाल कलर होईपर्यंत त्याचे फायदे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत, असायला हवेत. कुठलाही पदार्थ खाण्याअगोदर आपल्याला त्याच्या फायद्याविषयी माहिती असणं आवश्यक आहे. ते आपल्या शरीरासाठी किती उपयुक्त आहे ते पण आपल्याला माहीत असायला हवे. तर आपण बघूया बदाम खाण्याचे काय काय फायदे आहेत. बदाम हे शक्यतो रात्री भिजत घालूनच खावेत किंवा आपण काही जर बनवत असलो भाजून खावेत. बदामाचा जडपणा त्यामुळे जरा कमी होतो. आता आपण बघूया बदामांच्या फायद्याविषयी. बदाम खाल्ल्यामुळे मेंदूची कार्यक्षमता वाढते, स्मरणशक्ती तीक्ष्ण होते आणि पचनक्रिया सुधारते. बदामामध्ये व्हिटॅमिन ई आणि हेल्दी फॅट्स पण असतात. हे बघा, बदाम चांगल्या प्रकारे भाजलेले आहेत. मी हातात घेऊन सहज प्रेस केलं तर बदामाचे सहजच तुकडे झाले. आता हे भाजलेले बदाम आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया. आपल्याला ते मिक्सरमधून काढून घ्यायचे आहेत. आपण बदामाची पावडर तयार केलेली आहे. आता मिक्सरच्या भांड्यामधून आपण बाउलमध्ये ती ट्रान्सफर केलेली आहे. यानंतर आपल्याला हे बघा, अशा प्रकारे मी बदामाची पावडर तयार करून घेतलेली आहे. बदामांमधील असलेले फॅट्स त्वचेसाठी सुद्धा चांगले असतात आणि हृदयाच्या आरोग्यासाठी सुद्धा चांगले असते. स्मरणशक्ती वाढते. बदामामध्ये असणारे पोषक घटक मेंदूसाठी अत्यंत फायदेशीर असतात. यामुळे मज्जासंस्थेचे कार्य सुधारून स्मरणशक्ती आणि एकाग्रता वाढण्यास मदत होते. पचनक्रिया सुधारते. बदाम पाण्यात भिजवून आणि त्याची साल काढून खाल्ल्यास ते पचायला हलके होतात. यामुळे पोट फुगणे किंवा अपचनाचा त्रास दूर होतो. आपण पाक बनवण्यासाठी इकडे पॅनमध्ये अर्धा ग्लास पाणी घेतलेलं आहे. यानंतर आपल्याला साखर घ्यायची आहे. पाण्याला छान उकळी आलेली आहे आणि आपण यात जेवढे पाणी आहे तेवढीच साखर घेत आहोत. आता या साखरेचा आपल्याला छान पाक बनवून घ्यायचा आहे. आपण साखर नीट ढवळून पाण्यामध्ये वितळवून घेऊया, म्हणजे पाक चांगल्या प्रकारे होईल. नाहीतर साखर बुडालाच राहून जाते आणि पाणी वरती उकळत जातं. बदामांचा दुसरा उपयोग म्हणजे हाडे मजबूत करण्यासाठी सुद्धा होतो. वजन नियंत्रणात ठेवतं. तुम्ही बघू शकता, पाण्यामध्ये सर्व साखर विरघळलेली आहे आणि आपला पाक चांगल्या प्रकारे बनत आहे. हा बघा, पाक आता पूर्ण होत आला आहे आणि ही पाकावरती अशी साईडने मळी तयार झालेली आहे. ही मळी आपण हळूच काढून घ्यायची आणि फेकून द्यायची. यामध्ये तुम्ही साखरेऐवजी गूळसुद्धा ॲड करू शकता. गूळ कापून चिरून किंवा गुळाची पावडर पण तुम्ही वापरू शकता. आता आपण जरा वळूया बदामांच्या फायद्यांकडे. वजन नियंत्रणात राहते, म्हणजे बदाम खाल्ल्यामुळे पोट बराच वेळ भरल्यासारखे वाटते. त्यामुळे जास्त खाण्याची इच्छा होत नाही आणि वजन नियंत्रणात राहण्यात मदत होते. यामध्ये कॅल्शियम आणि फॉस्फरसचे प्रमाण जास्त असते, जे हाडे आणि दात मजबूत करण्यासाठी फायदेशीर ठरतं.
हा बघा, आपला पाक आता पूर्ण झाला आहे. त्यात आपण 50 ग्राम तूप टाकून घेतलेलं आहे. त्याचबरोबर मी यात अर्धा चमचा इलायची पावडर टाकत आहे. इलायची पावडरमुळे आपली ही जी बदाम स्वीट किंवा बदाम मिठाई आहे ती चवीला खूप छान अशी लागते. तर यानंतर आपल्याला बघायचं आहे. तर यानंतर तुम्ही बघू शकता, आपण जी बदामाची पावडर बनवून घेतलेली होती ती पावडर आता आपण पाकामध्ये टाकत आहोत आणि ते आपल्याला आता चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचे आहे. आपल्याला बदामाची पावडर पाकामध्ये पूर्ण एकजीव करून घ्यायची आहे. अजून मी तुम्हाला बदामाचा एक फायदा सांगू इच्छिते. तो म्हणजे बदामाच्या नियमित सेवनाने शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल LDL कमी होते आणि चांगले कोलेस्ट्रॉल HDL वाढते. हे हृदयाच्या आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त मानले जाते. तर हे आहेत आपले बदाम खाण्याचे फायदे. तर तुम्ही बघू शकता, पाक आणि बदाम पावडर अशा प्रकारे छान अशी मिक्स झालेली आहे आणि आता मी थोडीशी तिला हवेला ठेवल्यामुळं सुटसुटीत अशी झालेली आहे. आपल्याला आता ते मिठाई तयार करण्यासाठी तयार आहे. हे आपलं बदामाचं मिश्रण मी एका ट्रेमध्ये साईडला काढून घेत आहे. थोडंसं कोमट आहे, तोपर्यंतच आपल्याला त्याची मिठाई बनवून ठेवायची आहे. आणि असे हे बहुगुणी बदाम तुम्ही आपल्या आहारामध्ये वापर केलाच पाहिजे आणि आहारात समाविष्ट केलेच पाहिजेत. आपण बदाम कशाच्याही थ्रू खाऊ शकतो, मिठाई थ्रू खाऊ शकतो किंवा जेवणात खाऊ शकतो. अशा प्रकारे मी एक इकडे वाटी घेऊन वाटीला तुपाची ग्रीसिंग करून त्यात ते मिश्रण भरलेले आहे आणि थोडंसं प्रेस केलेलं आहे. आणि आता ते आपण डिशमध्ये उलट्या साईडने थोडंसं त्याला टॅप करूया आणि ती जी मिठाई आहे ती, तो जो लाडू आहे तो लगेच बाहेर येईल. अशा प्रकारे हे मी मिठाई बनवलेली आहे. तर मंडळी, आपली ही बदाम स्वीट किंवा बदाम मिठाई तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत सर्वांना नमस्कार.